होते आणि UPSC ची परीक्षा आहे ना, तर ते पुस्तके घ्यायला. बरोबर. आताच आहे का तुझी परीक्षा आणि आताच पाहिजे का तुला पैसे? नाही नाही आजी, माझी परीक्षा आताच नाही आहे, थोडेफार दिवसात आहे, पण मला अभ्यास करायला पण टाइम पाहिजे ना. बरोबर, ठीक आहे. हे घे. आणि पुस्तकच घेशील का? हो आजी. आजी, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मित्रासोबत बाहेर फिरायला चाललो. मला पैसे हवे होते. अरे हो, आता तर माझ्याकडे पैसे नाही आहे. मी आताच राघवला पुस्तक घ्यायला पैसे दिले. तुला आजच पाहिजे का पैसे? हो, मला आजच पाहिजे होते पैसे. नाही नाही, माझ्याकडे आज नाही पैसे. देईन मी तुला उद्या परवा. हो आजी, बरोबर आहे त्याला. तू तर त्या सख्या मुलाच्या पोराला पैसे दिले. मी तर सावतर मुलाचा पोरगा आहे ना, मला कसे देशील तू पैसे? जाऊ दे, नको देऊ पैसे. अरे इकडे इकडे, तू काय बोलला मला आता? काय? बापरे, तुला कोण सांगितलं? बस इथं. आणि तुला कोण सांगितलं तू माझ्या सावत्र पोराचा पोरगा होय म्हणून? मी तर कधीच नाही म्हटलं माझा सावत्र पोरगा आहे म्हणून. मला काहून बसले तुम्ही असे? काय झालं? अरे काही नाही ना रे बाबू, पाहिजे हा. याला कोण सांगितलं कोण नाही. मला सावत्र म्हणते. सांगायचं याचं कसं करू बाबा मी? चुकीचं बोललो मी? माझ्या बरोबरच आहे. सगळं काही त्याला देत राहतो, मला तर काही देतच नाही. त्याचं दाखवूनच दिलं सख्या आणि सावत्राचं फरक. बस कर आता, बस. आता एक शब्दही बोलू नको. या बसा, आता मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. ये तू पण बस इथं. बस खाली. काय झालं आधी? बसा. ऐका आता तुम्ही. सख्खा आणि सावत्र याच्यात फरक कोणता आहे मी केला. जेव्हा माझं लग्न करून आली होती तेव्हा तुझा बाप 6 महिन्याचा होता आणि तो नेहमी आजारी राहायचा. त्याला सतत दवाखान्यात घेऊन जावं लागे. मला आधी गाड्या घोड्या नव्हत्या, पायी चालत जावं लागे. मग मी त्याला खांद्यावर घेऊन उन्हात आणत त्याला दवाखान्यात नेत होती. जेव्हा डॉक्टरनी मला सांगितलं याला 10 वर्षापर्यंत जपा, मी त्याची एवढी काळजी घेतली की मी कधी असं त्याला कळूच दिलं नाही की मी त्याची सावत्र आई आहे. आणि आज तू मला बोलून दाखवून राहिला की मी सावत्र मुलाचा मुलगा आहे म्हणून. रात्रभर मी त्याला मांडीवर ठेवून बसायची. हळूहळू त्याला समजायला लागलं की मीच खरी त्याची आई आहे म्हणून. मी त्याला खूप जीव लावायची, कारण मी सावत्र आई होती ना. मला माझ्या मनात भीती होती की मी जर याच्यासोबत वाईट वागली तर लोक मला काय म्हणतील. पण मी कधी त्याला मी सावत्र आई असण्याचा भास होऊ दिला नाही. काही दिवसांनी मला बाळ झालं. नंतर लोकांना काळजी वाटायला लागली की मला बाळ झाल्यानंतर मी या सावत्र मुलाची काळजी घेते की नाही घेत. ते मूल म्हणजे याचा बाप. लोकांना जसं वाटत होतं तसं मी कधीच लोकांना वाटू दिलं नाही, कारण मी सख्या आणि सावत्र याच्यात कधीच फरक दाखवला नाही. मला तुझ्या बापामुळे नवीन ओळख मिळाली. मला सर्व गावात राहुलची आई म्हणून सर्वजण मला हाक मारायचे. मला माझ्या सख्या मुलाच्या नावाने कोणीच ओळखत नव्हते, पण तुझ्या बापाच्या नावाने मला हाक मारली की मला खूप आनंद व्हायचा. मी तुझ्या बापाला माझ्या तळ हाताच्या फोडासारखं जपलं. मी त्याला कधीच भास होऊ दिला नाही की मी त्याची सावत्र आई आहे म्हणून. एवढेच नाही तर मी त्याला चांगल्या शाळेत टाकले. त्याचं शिक्षण झालं. मी जेवढं माझ्या सख्या मुलावर प्रेम केलं नाही तेवढं मी तुझ्या बापावर प्रेम केलं. आणि तू म्हणत आहे की सावत्र म्हणून.
त्याचे शिक्षण झाले, मी त्याचं चांगलं लग्न करून दिलं आणि आपल्या शेतातल्या वाटेचा त्याला चांगला तुकडा पण दिला. शेवटी मी याच वाक्याला घाबरत होती. मी कधी माझ्या सख्ख्या मुलांना कळू दिलं नाही की मी सावत्र आहे, की सख्खी आई आहे म्हणून. आणि तू 2 दिवसाचा आला आणि मला सावत्र म्हणत आहे. मला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट तू आज मला म्हणून दाखवली. कसं रे ओम तू? आज आजीचं तू खूप मन दुखलं. आजपर्यंत आपल्याला कळलं नाही आपण सावत्र आहे की सख्खी आहे. तुला कसं माहित? आजीनं आपल्याला कधी फरकच नाही दाखवला. बरोबर आजी, माझं चुकलं. मी रागाच्या भारात असे बोललो. आजपासून मी कधी असं बोलणारच नाही. मला माफ कर.